शासन सेवेत कायम करा आणि आपल्या विविध मागण्यांसाठी समग्र शिक्षा अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिनांक 9 मार्च 2026 पासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण व अन्य त्याग सुरू केलाय। उपोषणाचा 30वा दिवस आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्यात यावे या मागणीसाठी उपोषण करताना कोणत्याही प्रकारचा लेखी GR मिळालेला नाही, म्हणून जोपर्यंत लेखी GR निघत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय। एकूण 13 केडरचे संघर्ष समितीमधील कर्मचारी हे शासनाच्या सेवांपासून आजपर्यंत वंचित आहेत। त्यांना शासन सेवेत समावेशन करून मुख्यमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही वारंवार विनंती करण्यात येत आहे। सर्व शिक्षा अभियानामधील ज्याप्रमाणे 3000 कर्मचारी नियमित केले त्याचप्रमाणे उर्वरित 3779 कर्मचारी यांना देखील शासन सेवेत समायोजन करावे, तसे आदेश प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात यावेत आणि समकक्ष वेतन श्रेणीवर समावेश करून सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हे उपोषण सुरू आहे। बांधकाम असेल, याच्यामध्ये इंजिनियर आहेत, डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आहेत, APO आहेत, लेखालिपिक आहेत, अशा 13 प्रकारच्या केडरचं काम या सर्व शिक्षा अभियानामार्फत चालवलं जातं आणि सर्व शिक्षण विभागाचा गाढा या सर्व कर्मचाऱ्यामार्फत चालवला जातो आणि गेली 20 ते 25 वर्ष झालं आम्ही हे कंत्राटी बेसवर हे काम करत आहोत आणि कंत्राटी बेसवर काम करत असताना आम्हाला मानधना व्यतिरिक्त शासनाकडून कोणतीही सेवा सुविधा आम्हाला मिळत नाही आहे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली, वेळोवेळी मोर्चे काढले, अद्यापपर्यंत आमची कोणतीही एकही मागणी शासनानं ते केली नाही, मान्य केलेली नाही। आणि आत्ता आम्ही काही लोक या 31 मार्चला बरेचसे लोक आमचे 15 लोक रिटायर झाले, या अगोदर आमचे बरेचसे 257 लोक मयत झाले, जे रिटायर झाले त्याला शासनाचा एकही पैसा मिळालेला नाही। त्यामुळं आता या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत की आता आमचे काही बांधवांचे या कर्मचाऱ्याचे कोणाचे 1 महिना राहिलेला आहे सेवानिवृत्तीला, कोणाला 2 महिने राहिलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे जीवन जगत आहोत। यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली। त्यावेळेचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यावेळेस आमच्यासाठी एक अभ्यास समिती बनवली। त्या अभ्यास समितीचा अहवाल लवकर यावा यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं। आंदोलन करताना त्यावेळेस पुन्हा त्यांच्या बैठका झाल्या, बैठकानंतर अहवाल लवकर यावा यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, म्हणजे वेळोवेळी आम्हाला आंदोलन करावं लागली। मग आता हा अभ्यास समितीचा अहवाल शासनाकडे प्राप्त झालेला आहे, तो 25 नोव्हेंबर 2025ला शासनाकडे प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालामध्ये अभ्यास समितीनं 2 शिफारशी केलेल्या आहेत। शिफारशीमध्ये समान काम समान वेतन देण्यात यावं असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि शिफारशीमध्ये ज्यांच्या सेवा 10 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत अशांना सेवेत कायम करावं अशा 2 शिफारशी करण्यात आलेल्या आहेत आणि तो शिक्षण विभागाने या दोन्हीपैकी आम्ही कोणत्या पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव ठेवावा यासाठी मुख्यमंत्र्याकडे तो संबंधित अहवाल सुपूर्द केलेला आहे, परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आणखी त्यावर निर्णय घेतलेला नाही आहे किंवा त्याच्या रिमार्क केलेला नाही आहे। आणि ज्यावेळेस आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये 8 मार्च ते 12 मार्च दरम्यान 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर या काळामध्ये अधिवेशन काळामध्ये नागपूर येथे आंदोलन केलं, त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आणि आमच्या शिष्टमंडळाची भेट झाली। त्या भेटीदरम्यान त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की तुमचं काम आम्ही आचारसंहिता झाल्यानंतर लगेच करत आहोत, परंतु आचारसंहिता होऊनही बरेच दिवस झाले, आम्ही शासनाकडे प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळं नाविलाजानं आम्हाला हे अन्नत्याग आंदोलन आमरण उपोषण करावं लागलं आणि 9 मार्चपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आणि दुःखाची गोष्ट आणि थोडीफार आनंदाची गोष्ट अशी की आम्ही 6000 कर्मचारी या समग्र शिक्षामध्ये काम करत असताना त्यातल्या निम्म्या लोकांना, जे की आम्हाला ज्युनियर होते, सगळ्याच गोष्टींना ज्युनियर होते, शिक्षणामध्ये असतील, अनुभवानी असतील, अशा आमच्या लहान भावांचं काम 8 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णयाद्वारे त्यांना कायम करण्यात आलं आणि आम्ही राहिलेले जे 3378 लोक आहेत ते आणखी आम्ही कायमच्या प्रतीक्षेत आहोत। एकाच योजनेमधले निम्मे लोक कायम होतात आणि निम्मे लोक जे सिनियर आहेत ते मात्र पाठीमागं राहतात, हे म्हणजे ह्या गोष्टी न पटणाऱ्या आहेत। आणि आमचं कुटुंब आता आणि ज्या योजनेमध्ये आम्ही काम करत होतो, जे समग्र शिक्षा योजना होती, तेही 31 मार्चला पूर्ण बंद झालेली आहे। आता आम्हाला पुढचे ज्या योजनेमध्ये काम करत होतो त्याचेही आदेश नाही आहेत, म्हणजे आमचं हे 3378 कुटुंब अगदी उघड्यावर आलेले आहेत
आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला 58 वर्षानंतर आम्हाला काय मिळणारच नाही, कारण 18 वर्षाचं पेन्शन जे आहे ते पेन्शन नाही आहे कोणतीही आहे. मग अशा वेळेस आमचं काही होणार. आणि या विवंचनेमध्ये काही बरेचसे कुटुंब डिप्रेशनमध्ये आहेत. बरेचसे या आम्ही 9 मार्चपासून बरेचशा महिला पुरुष दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेले आहेत. बरेचसे म्हणजे अशा वातावरणामध्ये की आणि आम्ही या ठरवून आलेलो आहोत की आता या आझादा मैदानावरून जर कायमचा निर्णय झाला नाही, जोपर्यंत कायमचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आझाद मैदान सोडायचं नाही. यानंतर ही समजा शासनानं आमची दखल नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरणार, सामूहिकपणे आत्मदहन करणार, सामूहिक विष प्राशन करणार, सामूहिक गळफास आंदोलन करणार आणि नाहीच झालं तर पुन्हा आम्ही मंत्रालयावर या ठिकाणी मोर्चा करणार. या पद्धतीची आमची मानसिकता झालेली आहे. कारण ह्या भावना शासनाने आमच्या समजावून घ्याव्यात आणि आम्हाला त्या स्टेपला आधी तीव्र आंदोलन करण्याची वेळ आणून देऊ नये, एवढीच या ठिकाणी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि आमचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तात्काळ घ्यावा. मंत्रिमंडळामध्ये तो आमचा प्रमाणे सेवेत कायम करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्यावा. आणि जोपर्यंत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायमचा आमचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान या ठिकाणी सोडणार नाही. अरे एकच नारा, अरे एकच नारा, अरे भीक नको, अरे भीक नको, अरे आम्ही दिली गुणवत्ता, अरे आम्ही दिली गुणवत्ता, आता ऊट कंत्राटी तू जागा हो, अरे एकच नारा, अरे भीक नको. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.